सृष्टी आणि आपलं भारतीय रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता वाजले आहेत सकाळचे 7। तुम्हाला असं वाटत असेल नक्की लोक काय करतायत, तर आज आम्हाला 50 कपकेक्सची ऑर्डर होती। म्हणजे आज 1 जानेवारीला 50 कपकेक्सची ऑर्डर होती। तर मला असं झालेलं की अरे यार उद्या कधी करणार, आणि ही ऑर्डर संपून आता दीपेश आणि आदूने दिलेली। त्यांचं असं म्हणणं होतं की आपण नवीन वर्षाची सुरुवात कोणाला तरी आपण चॅरिटी करून दिली पाहिजे, किंवा चॅरिटी म्हणून कोणाला तरी गेलं पाहिजे, काहीतरी गोड सगळ्यांना मिळाला पाहिजे। म्हणून तो असं बोलला की मी तुम्हाला एक ठराविक अमाऊंट देतो, त्या अमाऊंटमध्ये जितके कपकेक्स होत आहेत तेवढे तुम्ही लहान मुलांना, लाईक असं लहान गरीब मुलांना तुम्ही काहीतरी असं खायला म्हणून द्या। तर मला 31ची रात्र झोप येत नव्हती, मी घरीच होते, मी कुठेच गेली नव्हती। थोडंसं बाहेर खाऊन आलं, राऊंड वगैरे आलो मारून, घरीच होती। मग मी रात्री विचार करते 1 वाजला 2 वाजला, म्हणजे मी काय करू। मी मोबाईलवरती बसून होती आणि मला वाटलं की जाऊन दे, मी सगळं करते आता, म्हणजे मला तर झोप येतच नाही। तर मी मस्त गाणी ऐकत 3 वाजता मी स्टार्ट केलं। तर आता माझा हा एक लास्ट मोल्ड जाईल 6 ह्याचा, की वी आर डन विथ द 50 कपकेक्स। मला असं झालेलं की आताच करून टाकते ना, अजून पण झोप आली नाहीये ना, तर फ्रॉस्टिंग वगैरे करून फ्रीजमध्ये लावून टाकते मी। नंतर मग असं सकाळ झाली की मला डायरेक्ट उठायला आणि वाटायला। पण मला गणाश बनवता प्रॉपर येत नाही, मुद्राच्या लेवलचा। मी ट्राय सुद्धा केला आणि थोडासा वाया केला, मुद्राला झोपेतून मी उठवलं, 3 वेळा गेली, रिक्वेस्ट केलं, बिचारी उठली आहे। डेंजर अवतार आहे, तिला बोलली की तू आवर, तू बनव आणि तू झोप, तुला परत कोण नाही उठवणार, तू झोपून जा। गाईज दॅट्स द स्टोरी। मुद्रा आता गणाश बनवते, मी बनवून देईल, ती झोपायला जाईल, मी सगळ्यामध्ये गणाश फिल करून टाकेल आणि त्यानंतर सगळ्यांवरती फ्रॉस्टिंग। तर हे करेपर्यंत मला एक 8:30 तर होतील, म्हणजे झाली ऑलमोस्ट, सकाळ झाली। पण आय एम हॅप्पी की 5 वाजेपर्यंत मला वाट नाही बघायचे। कपकेक्स मी इथे व्यवस्थित टिपॉय वगैरे ठेवून घेतलेले आहेत। टोटल 51 कपकेक्स झाले, एकदम शगुनवाला कपकेक। त्याचसोबत मी इथे गणाश आणि फ्रॉस्टिंगची जी बॅटर ते पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेतले आहे। पटापट मी एक हे करणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे। सो लेट्स स्टार्ट। Everyone, good afternoon, sorry, good evening na, good evening and welcome back to another vlog। तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना कळलं असेल की मेहकचा बर्थडे आहे, आणि सिन्स 4 इयर्स मेहकच्या बर्थडेला आम्ही बाहेर जातो, म्हणजे 31ला किंवा 1ला। तर आता दुपारी आम्ही एका कॅफेला गेलेलो, जे तीनहात नाक्याला आहे, विवी इटालियन करके। तो उधर गए थे, बहुत मज़ा आया, मैं हितिशा और महक, और खूप एन्जॉय केलं, खूप मस्त फूड होतं। आणि आमचं दोघांचं कधीपासून ठरलेलं की कभी तो एक बार स्टारबक्स जाते हैं करून। तर आज नेमकं तिच्याकडे पण पैसे आहेत आणि माझ्याकडे सुद्धा खूप महिन्यांपासून साठवलेले पैसे होते की यार कसं कधीतरी खर्च करता येतील म्हणून। सो आता आम्ही आलो आहोत विव्यानामध्ये स्टारबक्स इथे, आणि आता मी महकला दाखवते। सो इथे आहे आपली ब्युटिफुल बर्थडे गर्ल, आणि हितिशाने तिच्यासाठी हे खूपच प्रिटी फ्लावर्स आणलेले, आणि तिच्यासाठी गिफ्ट सुद्धा हितिशाने आणलेला। और महक, अभी तक कैसा जा रहा है बर्थडे? बहुत ही प्यारा, जैसा तेको चाहिए था वैसे मज़ा आ रहा है, क्योंकि हम तीनों गर्ल्स लोग ही घूम रहे कब से। तर आता मी स्टारबक्सला आलो आहे, विव्यानामधलं स्टारबक्स आहे हे, आणि हम लोग ने क्या मंगाया है?
फ्रॅपेचिनो. बॅक स्टोरी आहे, मी कधीच स्टारबक्सला वगैरे येत नाही, ठीक आहे. तर 3 वर्षा अगोदर आम्ही एकदा फूड टाउन द फूड नहीं वो हीरानंदिनीला गेलेलो. उसका क्या नाम था? दनी वो पॉपटेट्सला गेलेलो आणि तेव्हा महक बोललेली की चल मैं तेको आज ट्रीट दे दूंगी स्टारबक्स के कॉफी का. आणि त्यानंतर कधीच मी कॉफी ती प्यायली नाही, म्हणजे कारण की ती कॉस्टली पण असते आणि म्हणजे बोलतात आय एम नॉट दॅट कॉफी पर्सन की बोलतात ना कॉफी वगैरे घ्यायला. बट जस्ट आज तिचा बर्थडे आहे आणि तिला ते आवडतं म्हणून आम्ही आलो इकडे. आणि आपले आलेले आहेत कॉफी, दॅट इज जावाचे फ्रॅपेचिनो. लेट मी शो यू, हिअर इट इज. आणि आता आम्ही हे एन्जॉय करू, भेटूयात थोड्या वेळाने. वी आर एन्जॉईंग. उद्यापासून आमचं कॉलेज आहे, त्याचंही टेन्शन आहे, बट वी आर एन्जॉईंग. आणि आता थोड्याच वेळात आम्ही घरी जाणार आहे. खूप लेट झालं आहे, मम्मीचा कॉल पण आला आहे, धमकी पण दिली तिने की तू एवढा वेळ कुठे आहे नॉल. तर जाऊयात, तिला दाखवूयात कुठे होती आणि काय ते अँड भेटूया थोड्या वेळात. आता आम्ही जस्ट विव्याना मॉलमधून निघालो आहे आणि विव्याना मॉलचं डेकोरेशन दाखवते. खूप सुंदर डेकोरेट केलं आहे कारण की आता 31st होता ना म्हणून. सो बघा ते. सो तुम्ही बघू शकता किती छान डेकोरेट केलं आहे. इस्रोची थीम आहे आणि इकडे सगळे ऑटोज असतात. जिथे आपल्याला जायचं असेल तिकडे जाण्यासाठी हे ऑटोज असतात. सो आता ही लाईन आहे इकडे, मागे सुद्धा खूप गर्दी आहे. आणि जाऊयात आता घरी आणि संध्याकाळी काय प्लॅन्स आहेत ते बघूयात. अजून तरी काही डिसाइडेड नाही आहे. सो लेट्स गो. तर घरी आलेली आहे मी, कपडे वगैरे चेंज केले आहेत आणि घरी आल्याबरोबर दीदीला खूप भूक लागलेली कारण की तिची आज सगळी कपकेक्सची ऑर्डर होती. तर मला मम्मीने इकडे सामान घ्यायला पाठवलेलं खालीच आपल्या वाणीवाल्याकडे. तर दीदीने रवा मागितलेला, मम्मी बोलली सुकं खोबरं आणि शेंगदाणे आणि अजून काय काय. तर आता घरी जाऊयात, हे सामान देऊयात. आणि महकच्या घरून आपल्याला इन्व्हाइट आलेला आहे आजच्या डिनरसाठी. सो मी तिकडे सुद्धा जाणार आहे. तर भेटूयात थोड्या वेळाने. तर आपल्याला काम देऊन मम्मी इकडे बसलेली आहे आणि आज दीदी सुद्धा आहे. तर दीदीसाठी आणलेला आहे रवा आणि पळतच ती गेली आहे उपमा बनवायला. आणि मम्मी काय करते? हो, मम्मी मंत्र ऐकते महालक्ष्मीचं. आणि वाजले आहेत 7. मम्मीची देवपूजा झालेली आहे का? देवपूजा डन. आणि कसं चालू आहे दिवस? हे घे तुझं मागितलेलं सामान, ठीक आहे. आणि तुझा काय दिवस होता? हेक्टिक. इथे बघा दीदीने कांदा, लसूण, कांदा, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता हे सगळं कापून ठेवलंय. आणि इकडे हा जो प्लॅटफॉर्म असतो तो क्लीन असतो नेहमी. आणि इकडे दीदी आणि मम्मी कम्फर्टेबल असतात काही सब्जी वगैरे कट करण्यासाठी, म्हणून दीदीने इकडे सर्व तयार करून ठेवलंय. आणि दीदी मस्तपैकी दीदी मस्तपैकी आता उपमा बनवणार आहे, जो मी नाही खात कारण की मला उपमा नाही आवडत. आणि आपले फुल पैसे मम्मी हे घे. आणि कोण आहे? पप्पा आले का? पप्पा आलेले आहेत आणि आपल्याला महककडे 8 वाजता बोलवलंय. सो आपण 8 वाजता जाणार आहोत महककडे. मंदिरात जायचंय. तर आज आहे सोमवार आणि बोलतात ना आजचा जो सोमवार आहे तो खूप लकी सोमवार आहे कारण की आज बोलतात ना म्हणजे वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला दिवसच सोमवार आलेला आहे. तर आज मी मस्तपैकी आज सकाळी मी महकच्या बर्थडेला गेली तर मस्त ड्रेस घालून गेलेली. तर आता माझं मन करतंय की छान इंडियन ड्रेस घालू. तर मस्तपैकी मी कुर्ती घालणार आहे आणि जाणार आहे महककडे. बट त्या अगोदर आपण जाणार आहोत शंकर मंदिरात, जे आपल्या तलावपालीकडे आहे. सो आता मी रेडी होते आणि मग जाऊयात, बाप्पाचं दर्शन घेऊयात, त्यानंतर बघूयात काय करतोय ते. तर हा व्लॉग बघत राहा प्लीज गाइज अँड कीप लविंग, कीप सपोर्टिंग, कीप लविंग गाइज. अजून कायच बोलू मी. कीप वॉचिंग.
आज आहे ना सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही टोटल रिलॅक्स आहोत, कारण काल आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी सृष्टी आणि मुद्राबरोबर थोडीशी माझी धावपळ झाली, थोडीशी, पण ती मला भरपूर झाली. तर आज मी रिलॅक्स आहे, कारण आज पण कपकेकची ऑर्डर होती, पण सृष्टीने ते ॲडजस्ट करून रात्रीपासूनच सुरुवात करून म्हणजे सकाळपासून रिलॅक्स आहे. पण घरातला आवरून वगैरे मी थोडी रिलॅक्स होती. मग 5 वाजता मी मठात जाऊन आली, खारेगावाच्या तिकडे जाऊन चालत आली आणि आता मी शांत बसली, जरा बरं वाटतंय. आज प्लॅनिंग चालू आहे गावी जायचे, बघते पटकन एक दिवस उठणार आणि बॅग घेऊन गावी जाणार. आणि टीव्हीवर सुद्धा आपलाच फोन कनेक्टेड आहे, कारण की मी मम्मीला फोटोज दाखवत होती. लहान मुलासारखा काय बोट ठेवल्या मम्मी. ए मम्मी, हात का बोट काढ ना. मम्मी हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. आता तुझी एंगेजमेंट सुरू झाली आहे मम्मी. सॉरी काय रिसेप्शन. आम्ही घरी गेलो 5:30ला. अरे पाणी किती घेऊ, दुप्पटीने नको सांगू. 1, 2 आणि हाफ. ओ माय गॉड, ओ माय गॉड, अरे बाप रे. दीदी पटकन रेसिपी दे. अरे बाप, पटकन रेसिपी दे पटकन. इथे आपल्या उद्याच्या ऑर्डरची व्हॅनिला स्पॉन्ज रेडी आहे. आता उपमाची रेसिपी दे, लवकर ये. तर इथे दीदीने तेलात मिरचीमध्ये कोथिंबीर नाही, मला बोलता पण नाहीत बाई, कढीपत्ता आणि टोमॅटो आणि काहीच नाही. तर आता दीदीने थोडं मला वाटतं त्यात हळद सुद्धा टाकून घेतलेली आहे, जी मी तुमच्या समोर ऍक्टिंग करायला फक्त ढवळतीये हे सर्व, नाही तर मी काहीच काम नाही करत. स्वतःची बेइज्जती केलेली नेहमीच चांगली असते. नाहीतर सृष्टी वाटकर सारख्या मुली असतातच गजब बेइज्जती करण्यासाठी. आणि दीदी मस्त उपमा बनवते. आता मी जाते, तयारी करते. 7:30ला तर थोडाच वेळ राहिलाय. आणि आशुदादाने दिलेलं हे खूप कामी येत आहे इकडे. आणि दीदी आता मला वाटतं थोडंसं पाणी त्यात टाकून घेईल, त्यानंतर रवा वगैरे टाकेल आणि त्यानंतर उपमा रेडी होईल, जो ती स्वतः खाणार आहे. काय करणार आहे? काय आलं? मी चालू आहे म्हणून व्हिडिओ काय बोलली नाही. तर आता हे मी ढवळणार आहे. सर ह्याला उकळी आली की मला वाटतं ती टाकेल सर्व सूजी बीजी. तर क्या शेफ बनेगी रे तू? रेसिपी मांगा तो रेसिपी दिया नहीं, पर कुछ तो बना के खा रही है. पर ये उपमा ही दिख रहा है तो उपमा ही खा रही है. और तू नहीं खा रही है. आणि इकडे मी माझा ड्रेस इस्त्री करणार आहे आणि पटापट रेडी होऊन जाऊयात मंदिरात. आता मी छान रेडी झाली आहे, 15 मिनिटात मस्तपैकी तयार होऊन आता मी जाते आपल्या शंकराच्या मंदिरात. बाकी सर्वजण घरी आहेत, मी एकटीच जाते कारण की तिकडनं नंतर मला मेहककडे जायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप लाइटिंग वगैरे आहे, कारण की आपली जी बिल्डिंग आहे त्याच्या जे ग्राउंड फ्लोर आहे ते रिनोव्हेट होत आहे. तर विदाउट एनी फर्दर डू पटकन जाऊयात मंदिरात, मस्तपैकी दर्शन घेऊयात आणि त्यानंतर भेटूयात डायरेक्ट मेहकच्या घरी तिच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या वेळेस. आता मी जस्ट अरण्येश्वर महादेव मंदिरात आलेली आणि तुम्ही बघितलं असेल की किती भक्त आज आले आहेत महादेवांच्या दर्शनासाठी आणि खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं सोमवारी या मंदिरात येऊन. आणि मी प्रयत्न करेन की सगळ्या दर वीकच्या सोमवारी या मंदिरात येऊन दर्शन घेण्याचं. आणि खूप मंदिर आज मी बोलतो ना खूप गर्दी आहे मंदिरात, कारण की आज सोमवार असल्यामुळे सर्वांनीच हा विचार केला आहे की जाऊन महादेवांचं दर्शन घेऊयात आणि या वर्षाची खूप छान सुरुवात करूयात.
तर आपण सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. थोडा वेळ मी बसली, काल भैरवाष्टकम जे स्तोत्र आहे ते वाचलं सुद्धा आणि खूप छान वाटलं. आता मी जाते मेहककडे. वाजले आहेत 8:30 आणि मी घरी पप्पांना सुद्धा सांगितलेलं की आज जरा उशीर होईल कारण की मेहककडेच मी जेवणार आहे. तर भेटूयात मेहककडे, ती वाट बघते आपल्या जाण्याची, लाईक येण्याची. तर जाऊयात पटकन तिच्याकडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मेहक, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, bless you. Happy birthday dear Mehak, happy birthday to you. Hi everyone, it's the next day आणि वाजले आहेत दुपारचे 2 आणि मी व्हिडिओ एडिट करत होती कालचा, जो म्हणजे 1 जानेचा. आणि मग रिअलाईज झालं की व्हिडिओचा आउट्रो मी शूटच नाही केला आहे कारण की काल मी मेहककडे होते आणि घरी येईपर्यंत मला खूप उशीर झाला आणि त्यानंतर मी पटकन झोपली कारण की आज आपला खूपच बिझी डे असणार आहे. आणि व्हिडिओ एडिट झालेला आहे, हा व्हिडिओ ॲड करून मी तो व्लॉग अपलोड करतेच आहे. आपल्या व्लॉग्सवरती खूप कमी व्ह्यूज येत आहेत, तर जर तुम्ही व्लॉग्स बघत असाल तर शेअर करायला विसरू नका. टी व्हीवरती व्लॉग्स बघत असाल तर फोनमध्ये सुद्धा बघा आणि खूप कमेंट्स करा, खूप लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल्सो मला ना हे खूप रिअलाईज झालं आहे की माझं मराठी एवढं वीक कधीपासून आहे, म्हणजे खूप अडखळते मी मराठीत बोलताना. असं ह्याच्या मागचं हे सुद्धा रिझन असू शकतं की माझे खूप सारे जे फ्रेंड्स आहेत ते हिंदी आहेत, तर मी त्यांच्यासोबत हिंदीत बोलते म्हणून मराठीमध्ये असं खूप अडखळायला होतं आहे मला आजकाल ब्लॉगमध्ये बोलताना. बट प्लीज बेअर विथ मी आणि विथ दिस भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन लव यू. Do not forget to like, share and comment and subscribe. Stay blessed always. Bye.